या काय सांगायचं थोराचा कोट त्याच्या पोटात झाला ये बाबा ये लवकर नाही गेला तर माझी नाही जाईल हे लवकर काय नाही कीर्तनाला नव्हता खायला होता या महाराज या लवकर म्हणून वा काय सांगायचं कसे दिवस काढते माझे मला माहित आहे बायगड्या लय हसतो या अरे मी साधी आहे जर आता दिसा बाजारला जाती 50 केळं मोजून आणती आतला गावा गावा खाती वैरे हाती टरपाल देती इतकी मी साधी बाय आहे मला काय करत नाही महाराज म्हणतात या ठिकाणी काय सांगतात अहो या ठिकाणी असणाऱ्या महिलाचं काय महाराज या ठिकाणी म्हणतात जर कपाळाला कुंकू असेल बस म्हणले बागड्या कोपरा पुतूर मारल्या सगळं या ठिकाणी असणारा साज घातला गेला पण खरोखर कपाळी जर कुंकू नसेल तर खरोखर या ठिकाणी असणारा तो जन्म व्यर्थ आहे म्हणून महाराज म्हणतात सुरतेचे मोठे गोदाव सोने राज्यात लेणे नाही म्हणून महाराज म्हणतात मला नाही मिळालं ना की मला पाहिजे नवरा माझ्या मनात मला पाहिजे नवरा माझ्या मनात नवरा माझ्या मनात नवरा माझ्या मनात नाही हो नवरा माझ्या मनात नाही हो माझ्या मनात नाही हो माझ्या मनात नाही
पोरी नसेल तरी तुला चावेल तीन वाटा तुझ्याच कमरेचा काढीन काटा अशा रिकाम्या मारून पुढे ताटा म्हणून महाराज म्हणतात चला बदल महाराज म्हातारला बोलत नाही मला म्हातारपणी नवरा केला बोलत नाही म्हातारपणी नवरा केला बोलत नाही मला म्हातारपणी नवरा केला बोलत नाही म्हातारपणी नवरा केला बोलत नाही मला 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 नवरा केला बोलत नाही मला म्हातारपणी नवरा केला बोलत नाही मला म्हातारपणी नवरा केला बोलत नाही मला म्हातारपणी नवरा केला बोलत नाही हो रे हो रे हो करुण्याच्या पोरा कार्यक्रम दसरे दरारा तुझ्या आई बापाला होता का तराम म्या सत्वगुणाचा सोडला मार म्हणून हे जगडंबर पसारा आता तरी आवडून घे की रे गारुड्या गाव गुंडा काय बोलतोस गावा गुंडा गुंडा तुझ्या जिभेला 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 तुझ्या जिभेला का चेना तुझ्या जिभेला का सोना काय बोलतोस गावा गुंडा गुंडा तुझ्या जिभेला का चेना काय बोलतोस गावा गुंडा गुंडा तुझ्या जिभेला ही पोरगा ही एक नंबर बसलेला 2 नंबरचा कसा आहे कलर सारखायचं का नाही काय सांगायचं तुम्हाला महाराज कुठं होता खोका लागला काय झालं राहतोय का नाही आज भेड मांग किती गाले भेड मांग किती गाल्याने किती गेले आपले जन्म मरण विसरले एका जनार्दन निवांत राहिले म्हणून महाराज म्हणतात कुण्या गावचं पाहुणं अहो तुम्ही कुठे चालला आणि खरे सांगतो पाहुणं तुमचा रस्ता चुकला खरे सांगतो पाहुणं तुमचा रस्ता चुकला सांगतो पाहुणं तुमचा रस्ता आणि खरं सांगतो पाहुणं तुमचा रस्ता चुकला खरं सांगतो पाहुणं तुमचा रस्ता चुकला खरं सांगतो पाहुणं तुमचा रस्ता आमचा बावडाचा कार्यक्रम शांतीलाल कोळकर त्यांच्या ऑक्टोबर युट्यूबवर आपल्याला सर्वांना बघायला मिळणार आहे. धन्यवाद. बावडाला सुरुवात काय म्हणले कुठे चाललो पाहुणं तुम्ही रस्ता चुकला इकडे यावं पाहुणा तुमचा रस्ता चुकला. आता बावडाला सुरुवात
प्रश्नाचं उत्तर देणं ते कर्तव्य आहे. म्हणून सुरुवातीला गणपतीला नमन करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण सरळ सरळ नेहमीला गणपती मावली सारदा ता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपल्या स्तुतीला द्यावे मती गुरुराया तुझ ऐसा नाही सका कृपा करू निरंका धैर्याती तुका म्हणे माता पिता गुरु तोचे कृपा सिंधू पांडुरंग गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपल्या स्तुतीला द्यावे मती विठ्ठल विठ्ठल आता सुरुवातीला इंचवाचं भारूड अरे अब एकनाथ महाराज म्हणतात हिंदू चावला पण नेमका कोणता चावला दगडा खालचा चावला का इटकरी खालचा ढेकळा खालचा तो कोणताच नाही म्हणले पण हिंदू चावला मग कोणता चावला काम क्रोध हिंदू चावला हे प्रत्येकाला चावला म्हणतात काम क्रोध हिंदू चावला असा माणूस मारुतराया सोडून जगामध्ये एकवी नाही प्रत्येकाला हिंदू चावला कोणता काम क्रोध हिंदू चावला समघाम अंगाशी आला पंचे प्राण व्याकुळ झाला हिंदू चावला मनुष्य विंगली दारुण मज नाग मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या विंगलीची एकनाथ महाराज म्हणतात मनुष्य आपले त्या इंचवाच्या वारुडाला नागाभाऊ करांडे दुकानदार आपले सर्वांचे लढवाल भक्त त्यांची मी मोठी सेवा आहे. नागाभाऊ करांड्याची सेवा किती आहे आपण सप्त्यामध्ये ओळखुटी घेऊन थांबल्यानंतर करताय. कारण तब्येत नाही बरोबर होणार काय करायचं विंगली दारून मम्मद नागा मारीला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगलीची. एकनाथ महाराज म्हणतात मनुष्य रूपी इंगळी म्हणजे आशा आणि आशा रूपी इंगळीने आपल्याला एकनाथ महाराज म्हणतात नागा मारला. आशा रूपी इंगळी मनुष्य विंगळी दारुण मज नागा मारीला तिनं सर्वांगी वेदना जाण आणि वेदना कोणत्या काय करू कसं करू काय करू कसं करू काय करू कसं करू काय करू कसं असं व्हायला पाहिजे होतं तर असं झालं असं व्हायला पाहिजे होतं तर असं झालं काय करू कसं करू. आपल्या सत्तेने आपण काहीच करू शकत नाही आपल्या सत्तेने काहीच होऊ शकत नाही. नाही माय बाप ती सत्ता भगवंतांनी आपल्या हाती दिलेली नाही अजिबात नाही. रावणाने पण मानला होता रावणाचा पण कडीला गेला नाही. रावण म्हणला होता सोन्याला सुगंध आणीन स्वर्गाला शिडी लावीन आणि समुद्राचं असणारं खारं पाणी गोड करीन. तिथं त्या रावणाचा एवढा मोठा श्रीमंत रावणासारखा श्रीमंत जगात कोणीच नाही मंत्री देखील नाही मोठी श्रीमंती पण त्या रावणाचा पण कडीला गेला नाही तर तुमचं आमचं कुठलं जात नाही. म्हणून म्हणतात
मनुष्य विंगणी दारुण मज नागा मारी लागतीन सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची गग गग आपला भरोसा का मुजबूत चाललेला बरे का सवाला उतारा तब गुण मागे सारा अरे काम करून सवाचा जर तुम्हाला उतारा करायचा असेल तर म्हणले काम क्रोध माग सारा ते काम करून वगैरे हे आपल्याला एवढे छळा लागले तो गोमाला म्हणतात ना इठाणाला भरलं पण ते काम करते वैरी होते ना त्या देह रुपये घराच्या बाहेर काढले तुका म्हणे हे हरीला विठ्ठले काम क्रोध केले घर रीते म्हणून एकनाथ महाराज म्हणतात या काम करून इंचवाचा उतारा करायचा असेल या इंचवाला उतारा तमगुण मागे सारा तमगुण म्हणजे तुम्हाला ते तंबाखू खायचे बंद करा अहो प्रत्येकाने तंबाखू खाणाऱ्याने तंबाखूला वचन दिलं ह्या हातावर घेता ह्या हातावर घेतात चुना लावतं ह्या हातावर घेता ह्या हातावर घेता ह्या हातावर घेतात पुन्हा शेवटला असं वचन देतात पुन्हा असं तोंडात टाकतात तंबाखू माणसाला 4 माणसातून उठवती कशाला थुकायसाठी तरी माणूस तंबाखू सोडित नाही आता मला काय सुटणार तर तुमचं काय सांगायचं म्हणून ह्या इंचवाला उतारा तमगुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा आणि तमगुणवाला माणूस म्हणजे सारखा रागीट त्याच्यापाशी त्याच्या अंगी सत्व गुण आहे जो मालकरी आहे वैष्णव आहे तो रागीट माणसाच्या नादी लागत नाही नगरमध्ये याच्या नादी लागून आपला फायदा नाही आणि याचा फायदा नाही म्हणून ह्या इंचवाला तमगुण म्हणजे तंबाखू खायचं सोडा नाही तमगुण म्हणजे एकनाथ महाराज म्हणतात जो प्रत्येकाला येणारा राग तो मागे सारा रागाच्या याच्यामध्ये माणूस काय करेल त्याचा अंतच नाही रागात कोणी फाशी घेऊन मरतय रागात कोणी औषध घेऊन मरतय रागात कोणी जळून मरतय का नाही राग चांगला नाही मग हे रागाला ना एकनाथ महाराज म्हणतात बाबांनो मागे सारा या इंचवाला उतारा तब गुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा आणि सत्व गुण अंगारा कोणता तुळशी माळ घरा गोपीचंद टिळा हृदय कनवळा वैष्णवाचा हे तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला अरे पंढरीची वारी करा अरे आई वडिलाची सेवा करा आज जगामध्ये आई वडिलाची सेवा नाही माय बाप पुण्यग्रहाने सेवा केली अरे देवाला वैकुंठातून यावं लागलं पुण्यलिंगासाठी अधोनी तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची त्या पुण्यग्रहाने अमर कीर्ती केली आपण सेवा करा आई वडिलाची म्हणून म्हणतात ह्या इंचवाला उतारा तमगुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा हिंदू विंगळे उतरे धरा धरा सत्व उतार्या येऊन आता सत्व उतार्या एकनाथ महाराजांनी हुडकीला पण सत्व उतार्या हुडकण्यासाठी टाइम लागतो मायबाप का मनुष्य सत्य मार्गाकडे लगे येत नाही त्याच्याकडून काहीतरी गुन्हे आपण
कसं वागायचं मनुष्य करतो ना अशा धडपड्या 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 घेत पुन्हा सत्य मार्गाकडे येतो लगे लगे मनुष्य सत्य मार्गाकडे येत नाही तू खोबरा म्हणतात अरे बाबा कितीतरी जन्मापासून आम्ही पुण्यच करीत आलो म्हणून आज आमच्यावर विठ्ठलाने कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा ह्या विठ्ठले कृपा केली आताशी कृपा केली पण तुम्हाला मला वाटतं एक ज्ञानेश्वरीचं पारण केलं कस काय बदल पडत नाही अरे शबरीला त्या ऋषीना सांगितलं होतं तुला राम भेटतील पण शबरी 18 वर्षाची होती तेव्हा त्या शबरीला भगवंतानी रामाने भेट दिली पण कवा अरे शबरी 80 वर्षाची झाली तेव्हा मग तुमचा आमचा परमार्थ किती पण घडतंय मनुष्य ह्या वाटाला आल्याला आणि ह्या संत संगतीत आल्याला मनुष्य वाया जात नाही नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आई केला नामे तरला नाही कोण ऐसा देवा निवडून म्हणून सत्वबोधाला येऊन अवघा सारीला तमगुणा त्यांचे दरायले भुण भुण शांत केली जनार्दन अभो